रत्न पोलीस भरतीवरनं नागपूर हायकोर्टाच्या खंडपीठानं ताशेरे ओढलेत। 3 महिन्यात नवं धोरण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले। मोफत वाटण्यासाठी पैसे पण कायदा सुव्यवस्थेसाठी नाहीत अशी टिप्पणी सुद्धा यामध्ये नोंदवली गेली आहे। पोलीस भरतीवरनं नागपूर हायकोर्टाच्या खंडपीठानं ताशेरे ओढलेले आहेत। 3 महिन्यात नवं धोरण निश्चित करा असे निर्देशही दिलेत। मोफत वाटायला पैसे आहेत मात्र कायदा सुव्यवस्थेसाठी नाहीत असं म्हणत हे ताशेरे सरकारवरती ओढण्यात आलेले आहेत आणि नवीन धोरण निश्चितीसंदर्भात निर्देश देण्यासही सांगण्यात आले। पोलीस भरती प्रकरणावरनं अर्थातच नागपूर खंडपीठानं दिलेले हे निर्देश। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती? फार आश्चर्यकारक आहे की नागपूरमध्ये खड्ड्यावरती जे रस्ते पडले त्याच्या संदर्भात 2020 साली स्वतःच नागपूर खंडपीठाने याचिका दाखल केली होती आणि त्याच्यात असं लक्षात आलं की गृह विभागाकडनं पोलीस भरती रखडलेली आहे। आता तो संदर्भ कसा आहे ते शोधता येईल आपल्याला पुढे। पण आश्चर्यकारक हे आहे की गृह विभागाच्या मुख्य सचिवांनी शपथपत्र दाखल केलं आणि त्या शपथपत्रामध्ये असं म्हटलं की निधीच्या अभावामुळे पदभरती रखडली आहे। त्यामुळं न्यायालय चिडलं आणि न्यायालयाने असं म्हटलं की शासनाची संवैधानिक जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणं, त्याच्यावरती खर्च करणं। आणि पुढचं वाक्य कदाचित राज्य सरकारला अधिक विचार करायला लावणारं आहे की मोफत वाटण्यासाठी मुबलक प्रमाणात तुमच्याकडे पैसा आहे परंतु कायदा आणि सुव्यवस्थेवरती खर्च करण्यासाठी मात्र नाही असं म्हणत न्यायालयाने हे जे ताशेरे मारलेत आणि ते ताशेरे मारून न्यायालय थांबलेलं नाहीये। तर 3 महिन्यामध्ये नवं पोलीस भरती संदर्भातलं धोरण आखा असं म्हटलेलं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केलेले आहेत आणि गृह विभाग काही कायद्याच्या वर आहे का असाही प्रश्न न्यायालयाने विचारलाय। खरोखरच अलीकडच्या काळातलं एक कठोर स्वरूपाचं हे न्यायालयाचं वर्तन वाटतं आहे, कारण नागपूरचेच गृहमंत्री जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आहेत। नागपूर खंडपीठात नागपूरच्या संदर्भातली याचिका सुरू आहे आणि अशा वेळेला तुमच्याकडे पैसे नाहीयेत तुमच्या पोलीस भरती करण्यासाठी, हा भाग न्यायालयाने अधोरेखित केलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी।